हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। हितगुज या आमच्या खास कार्यक्रमातून आपण विविध विकारांची कारणं, लक्षणं, नव्या उपचार पद्धती, शस्त्रक्रियांमुळे होणारे फायदे तसंच रुग्णाचं क्वालिटी ऑफ लाईफ अशा विविध बाबींवर तज्ञांकडून अधिक मार्गदर्शन जाणून घेत असतो। आणि आज आपण बुद्धिमान बाळासाठी गर्भिणी परिचर्या या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर गोपाल कृष्ण गावडे। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर गावडे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर गावडे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर गावडे हे सिटी फर्टिलिटी सेंटरचे संचालक आणि IVF कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत। तसंच सिंहगड रोडवरील गुरुदत्त डायग्नोस्टिक सेंटर अँड अॅन्युअल हेल्थ चेकअप क्लिनिकचे ते संचालक म्हणून कार्यभार देखील पाहतात। डॉक्टर गावडे यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे BJ मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं आणि गेल्या 8 वर्षांपासून डॉक्टर गावडे हे सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल पुणे येथे आपली सेवा बजावतात। या ठिकाणी त्यांनी 5000पेक्षा अधिक शस्त्रक्रिया केल्यात। दरवर्षी स्वातंत्र्य दिनी एका सैनिकाला आवश्यक असणारं बॅटल गिअर म्हणजेच असॉल्ट रायफल, बुलेट प्रूफ जॅकेट, हेल्मेट, नाईट विजन गॉगल्स आणि इतर साहित्यासाठी लागणारी 2 लाखांची रक्कम सैन्य दलाला ते भेट स्वरूपात देतात। तसंच हे अभियान इतरांनी देखील चालवावं यासाठी डॉक्टर जनजागृती देखील करतात। तसंच डॉक्टर गावडे यांनी पुस्तकं देखील लिहिलेली आहेत। भरघोस यशाचा योग्य आणि आनंददायी मार्ग दाखवणारं पुस्तक म्हणजे स्मार्टर सेल्फिश आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करताना आलेल्या अनुभवांवरती आधारित अनुभूती ह्या पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे। तसंच डॉक्टर गावडे हे पुण्यातील इतर हॉस्पिटल्समध्ये देखील आपली सेवा बजावतात। चला तर आज आपण बुद्धिमान बाळासाठी गर्भिणी परिचर्या या विषयावरती विस्तृत माहिती जाणून घ्या डॉक्टर गावडे यांच्याकडून लगेचच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे। खरं तर हा तिसरा भाग आहे, आपण ह्या विषयावरती चर्चा करतोय। खरं तर असे अनेक विषय असतात की बाळ जन्माला येण्या अगोदर खूप चर्चा होत असते। बाळ कशा पद्धतीने येईल, बाळाचा रंग कसा असेल, ते बुद्धिमान असेल की नाही अशी चर्चा खरं तर घरात रंगत असते। मात्र ह्या निमित्ताने एक महत्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे जेव्हा आईच्या गर्भामध्ये बाळाची वाढ होत असते तेव्हा गर्भाशयाला एकदम योग्य रक्तपुरवठा होतोय की नाही हे नेमकी कशा पद्धतीने समजलं पाहिजे आणि कुठलीही पोषण तत्व बाळाला कमी पडू नये ह्याच्यासाठी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल काय सांगाल? ओके, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की बर्थ वेट आणि जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ याचा डायरेक्टली संबंध असतो आणि बर्थ वेट कमी होऊ नये म्हणून एकतर वेळेआधी डिलिव्हरी नाही झाली पाहिजे किंवा करावी नाही लागली पाहिजे। या दोन्ही गोष्टींची कारणं आपण मागच्या वेळेला पाहिली होती। आणि आता दुसरं आहे की पोषण तत्व कमी पडून बाळाचं वजन कमी नाही झालं पाहिजे। आता पोषण तत्व कमी होण्याचे जे मुख्य कारण आहे ते म्हणजे गर्भाशयालाच रक्तपुरवठा कमी होणं किंवा जे रक्त गर्भाशयाला जात आहे त्याच्यामध्ये पोषण तत्वांची कमतरता असणं। गर्भाशयाला रक्तपुरवठा कमी होण्याच्या मागची जी कारणं आहे त्याच्यामध्ये महत्वाचं कारण जे आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं, जसं किडनीला डाव्या कुशीवर पडून जर आराम कमी पडला तर किडनीला जसा रक्तपुरवठा कमी होतो तसाच गर्भाशयालाही रक्तपुरवठा कमी होतो। तेव्हा ब्लड प्रेशर वाढू नये म्हणून आपण जी काळजी घेणार आहोत, डाव्या कुशीवर वळून झोपून राहायचं, आराम करायचा, रात्री 10 तास, दुपारी 4 ते 6 तास, हा तसाच आराम तुम्हाला बाळाची ग्रोथ व्यवस्थित राहावी म्हणूनही करायला लागणार आहे। गर्भाशयाचा रक्तपुरवठा व्यवस्थित राहावा म्हणून करायला लागणार आहे। आणि जेनेटिकली प्रोग्राम्ड वेट असतं बाळाचं, तिथपर्यंत जर बाळाचं वेट व्यवस्थित न्यूट्रिशन गेल्याने जर गेलं तर जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ पर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त असते। आता दुसरा जो आस्पेक्ट आहे की आडात आहे पण आडातच जर नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल? बरोबर। म्हणजे जर समजा आईच्या रक्तातच जर न्यूट्रिशन नसेल तर ते रक्तपुरवठा व्यवस्थित होऊनही त्याचा उपयोग नसतो। तर युजली 5 घटक असतात जे आईकडून बाळाकडे नेहमी कमी पडतात। आयरन, लोह, कॅल्शियम, B12, व्हिटॅमिन B12, फोलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन D3। आता हे घटक कमी का पडतात तर चौरस आहारातून ते ज्या प्रमाणात मिळतात त्याच्या 3 पट जास्त गरजा असतात। आता प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन मध्ये कोणी 3 पट जास्त खाऊ नाही शकत, म्हणजे त्याची कमतरता होणारच आहे। जसं चौरस आहारातून दिवसभरामध्ये तुम्हाला 20 मिलीग्रॅम आयरन मिळतं आणि प्रेग्नन्सी लॅक्टेशन मध्ये गरज 60 मिलीग्रॅम आयरनची असते, कशी पूर्ण होणार आहे ती? म्हणून आम्हाला न्यूट्रिशनल सप्लिमेंटच्या स्वरूपामध्ये त्यांना औषधं द्यायला लागतात। आता ती औषधं पण त्यांना म्हणता येणार नाही, ते जस्ट न्यूट्रिशनल सप्लिमेंट आहेत। बरोबर। तर ते प्रत्येक प्रेग्नन्सीने थ्रू आउट प्रेग्नन्सी घेतली पाहिजेत। ज्या वेळेला बाळाचा IQ डिसाइडिंग टाइम आहे या काळात तिच्या रक्तामध्ये न्यूट्रिशनची कमी राहिली नाही पाहिजे। IQ डिसाइडिंग टाइम कधीपासून असतो? कन्सेप्शन टू 2 इयर्स ऑफ लाईफ, म्हणजे गर्भ राहिल्यापासून जन्मानंतरची 2 वर्ष, म्हणजे आयुष्यातली पहिली 2 वर्ष बाळाची, या काळामध्ये आईच्या रक्तामध्ये
कुठेही ही 5 घटक कमी नाही पडले पाहिजे. बरं. आता तुम्हाला डिलिव्हरी झाल्यानंतर काय त्याचा संबंध, तर डिलिव्हरी झाल्यानंतर आईच्या रक्तातूनच आईचं दूध तयार होतं बरं. आणि त्या आईच्या रक्तात जर हे सगळे न्यूट्रिशन असेल तर ते दुधात येतात आणि दुधातून बाळाला जातात. म्हणून 2 वर्ष ब्रेस्ट फिडिंग पण करा असा सगळीकडे संकेत आहे. आणि त्यावेळेला बहुतेक लोक हे गोळ्या घ्यायचं विसरतात त्यावेळेला, किंवा त्यांना वाटतं की काही आवश्यकता नाही, आता झाली डिलिव्हरी, संपलं ते आता. पण तसं नाहीये. ह्या 2 वर्षामध्ये ही सप्लिमेंटची जी काही आयरन आणि कॅल्शियमच्या गोळ्या आहेत त्या घेतल्या गेल्या पाहिजेत. तर हे 2 महत्वाचं पोषण तत्व कमी पडू नये आणि रक्तपुरवठा कमी नये हो म्हणून कराव्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. बरोबर. आता डॉक्टर तुम्ही पोषण तत्वाबद्दल बोलतायत, मात्र आईच्या रक्तामध्ये पोषण तत्व कमी पडूच नये आणि ती बाळाला योग्य प्रमाणात मिळावी, ह्याच्यासाठी नेमकं आईने आणि अर्थातच बाकीच्या घरातल्या कुटुंबाने नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे? पहिलं तर आहार चांगला पाहिजे. प्रेग्नंट स्त्रीच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, नंतर जर ते नॉनव्हेज खात असतील तर नॉनव्हेज, अंडी, मटण, मासे याचं प्रमाण भरपूर असायला हवंय. गुळाचे पदार्थ बरं. आणि साधारणतः पौष्टिक असं मानलं गेलेलं अन्न जे आहे आपल्याकडे, आतापर्यंत आपल्याकडे कसं असतं, स्त्रीने काय खायचं तर सगळ्यात शेवटी राहिलेलं खायचं. पुरुषांनी पहिलं जेवायचं आणि मग स्त्रीने राहिलेलं खायचं, असा एकंदरीत संकेत होता. तर प्रेग्नन्सीच्या बाबतीत तो संकेत जाणीवपूर्वक मोडायला पाहिजे आणि तिला आहारातला पौष्टिक भाग, न्यूट्रिशियस पोर्शन तिला दिला गेला पाहिजे. ही पहिली महत्वाची गोष्ट. आणि सोबत त्याला तुम्ही जी आयरनची गोळी असते त्यात आयरन, B12 आणि फोलिक ऍसिड असतं, आणि कॅल्शियमची गोळी असते त्यात कॅल्शियम आणि D3 असतं. ह्या दोन्ही गोळ्या प्रेग्नन्सी राहिल्यापासून तर ते 2 वर्ष, डिलिव्हरी नंतरची 2 वर्ष जोपर्यंत तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करताय तोपर्यंत घ्यायला हवीत. ह्या दोन्ही गोष्टी जर एकत्रित केल्या तर मग मात्र तिचं न्यूट्रिशन, तिच्या रक्तातलं न्यूट्रिशन चांगलं राहण्याची शक्यता आहे आणि तेच न्यूट्रिशन बाळाला पास होणार असतं. बरोबर. अर्थातच बऱ्याचदा असं होतं की प्रसूती दरम्यान कुठेतरी बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा हा कमी होतो. तर अशा वेळेस बाळाच्या बुद्धिमत्तेवरती काही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते का? कारण असे अनेक गैरसमज देखील आज आपण ऐकिवात आहोत, तर त्याविषयी मला जाणून घ्यायचंय. निश्चितच. आता बाळाचं ऍक्च्युली बर्थ अस्फिक्सिया नावाचा एक प्रकार आहे. ज्यावेळेला बाळाला आईला कळा सुरू होतात, जेव्हा ते गर्भाशय आकुंचन पाहून त्या बाळाला बाहेर ढकलत असतं, त्यावेळेला जोपर्यंत कळ आहे तोपर्यंत बाळाचा रक्तपुरवठा कट झालेला असतो. बाळाला रक्तपुरवठा होत नसतो तोपर्यंत. 2 काळांच्या मध्ये बाळाला न्यूट्रिशन, ऑक्सिजन, पाणी जे काही लागतं ते घ्यायचं असतं. आणि लेबरची प्रोसेस साधारणतः 8 ते 12 तास चालते. या काळामध्ये जर वाराचं काम आधीच कमी झालेलं असेल, प्लासेंटल एजिंग म्हणतो आम्ही ज्या प्रकाराला, की ते वार जर आधीच त्याचं एजिंग होऊन त्याचं काम कमी झालेलं असेल आणि कसं बसं कट टू कट काम चालू आहे आणि आता त्याच्यावर कळा सुरू झाल्या, तर मग मात्र बाळामध्ये ऑक्सिजन, आता न्यूट्रिशन तर लगेच 8 तासात फरक पडत नाही, पण ऑक्सिजन कमी पडून बाळाला ब्रेनला इजा होण्याचा धोका असतो. त्याला आम्ही हायपॉक्सिक इस्चेमिक डॅमेज असं म्हणतो किंवा हायपॉक्सिक इस्चेमिक इन्सेफॅलोपॅथी असं म्हणतो. हे जर झालं तर बाळाला ब्रेन डॅमेज होणार किंवा त्याची बौद्धिक क्षमता कमी होणार हे निश्चित. पण आता ते होऊ नये म्हणून काय करायचं, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या बाळांमध्ये सिव्हिअर आययुजीआर म्हणजे ग्रोथ रिस्ट्रिक्शन जे आहे त्याचे माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असे 3 प्रकार असतात. ज्यांना सिव्हिअर आययुजीआर ग्रोथ रिस्ट्रिक्शन आहे त्यांच्यामध्ये अगदी डायरेक्ट सीझरला गेले तरी हरकत नाहीये, किंवा कुठलाही आययुजीआर असो किंवा इव्हन कुठली डिलिव्हरी असो त्याच्यामध्ये मॉनिटरिंग, फिटल हार्ट मॉनिटरिंग हे अतिशय काटेकोरपणे केलं गेलं पाहिजे. त्यासाठी अतिशय चांगल्या सुविधा जिथं उपलब्ध असतील तिथंच. आम्ही हाय रिस्क प्रेग्नन्सी आणि लो रिस्क प्रेग्नन्सी अशा 2 कॅटेगरीज केलेल्या असतात. हाय रिस्क प्रेग्नन्सीला जिथं जास्त सुविधा आहेत, इमर्जन्सी सीझरच्या सुविधा आहेत, अशा ठिकाणी डिलिव्हरी करा असं सांगितलं जातं. तर ग्रोथ रिस्ट्रिक्टेड बाळांमध्ये किंवा ज्या बाळांमध्ये पाणी कमी झालेलं आहे, म्हणजे ऑलरेडी त्यांना न्यूट्रिशन कमी पडतं आहे, अशा बाळांना डिलिव्हरीच्या काळात सहन होतील की नाही होतील याच्याबाबत शंका असते. अशा वेळेला त्यांचं क्लोज मॉनिटरिंग होण्यासाठी अतिशय चांगल्या ठिकाणीच डिलिव्हरी केली गेली पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यात आम्ही इलेक्ट्रॉनिक फिटल हार्ट मॉनिटरिंग म्हणजे कंटिन्युअसली आम्ही बाळाचे ठोके ग्राफिकल प्रेझेंटेशन मध्ये पाहत असतो. अशा पद्धतीने आणि त्यातून आम्हाला संकेत मिळतात की या बाळाला ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होतोय का. जर कमी होत असेल तर लगेच त्याचं सीझर करून त्या बाळाला पुढच्या काळांना फेस न करवता डिलिव्हरी जर केली तर त्या बाळाला बर्थ अस्फिक्सिया जो आहे तो आपण प्रिव्हेंट करू शकतो. तर डिलिव्हरी योग्य ठिकाणी करणं, चांगल्या ठिकाणी करणं हे प्रसूती दरम्यान बाळाला होणारं ब्रेन डॅमेज थांबवायचं आणि IQ घटण्याची जी काही त्याची शक्यता असते त्या काळात ते थांबवण्याचं सगळ्यात चांगलं साधन आहे.
अगदी. या अनुषंगाने मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे. तुम्ही म्हणालात की चांगल्या ठिकाणी डिलिव्हरी करणं हे आवश्यक आहे, पण अनेकदा असं होतं की इमर्जन्सीमध्ये डिलिव्हरी करावी लागते, मग तेव्हा काय? इमर्जन्सीमध्ये डिलिव्हरी जेव्हा करायला लागते तेव्हा ते आता जुन्या काळामध्ये तर प्रेग्नन्सी पण अनसुपरवाइज होती आणि डिलिव्हरी पण अनसुपरवाइज होती. म्हणजे माझ्या लहानपणी तर गावात डाया डिलिव्हरी बरोबर आणि त्या काळामध्ये माता मृत्यू आणि बाल मृत्यूचं प्रमाण खूप जास्त होतं. बरोबर. तर आता जसा जसा काळ बदलत चाललाय, जसा सुविधा उपलब्ध होत चाललेल्या आहेत, तेव्हा घरी डिलिव्हरीचा तर प्रश्नच नाहीये. घरी डिलिव्हरीचा तुम्ही विचारही करू नका. खरं. हॉस्पिटललाच डिलिव्हरी झाली पाहिजे, पण हॉस्पिटलमध्येही जिथे चांगली काळजी घेतली जाते, जिथे फिटल हार्ट रेट खूप काटेकोरपणे पाहिला जातो, अशा ठिकाणी जर डिलिव्हरी केली तरच तुम्ही हे डॅमेज प्रिव्हेंट करू शकता. कारण हा एक अर्ध्या तासाचा 15 मिनिटाचा खेळ नाहीये. लेबरची प्रोसेस जी आहे ती 8 ते 12 तास चालते. बरोबर. त्या काळामध्ये खूप क्लोज ऑब्झर्वेशन ठेवायला लागतं. म्हणजे आम्ही तर आमच्या इथे ते NST म्हणजे जे बाळाचं हार्टचं ग्राफिकल प्रेझेंटेशन, त्याच्यावर CCTV बसून घेतले की जे आपल्याला कुठे मी ओपीडीत असलो तरी मला मोबाईलवर ते दिसलं पाहिजे. आणि कंटिन्युअस एक अटेंडंट तिथे बसलेला असतो की जो ज्याला ह्याची माहिती आहे यातली मॉनिटर करत असतो. अशा ठिकाणी जर डिलिव्हरी केली तर प्रॉब्लेम होणार नाही. बरोबर. आता इमर्जन्सीच अगदी काही आली तर मग त्याला काय इमर्जन्सी ऍक्सिडेंट पण होतात. वी कॅन अवॉइड दॅट. बरोबर. प्रिव्हेंट दॅट. बरोबर. पण मग डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात तसं की ह्या सगळ्या लेबर पेनच्या दरम्यान फक्त ज्यांना लेबर पेन सुरू होतं किंवा ज्यांना नॉर्मल डिलिव्हरी होते त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो की सिझेरियन मध्ये देखील हा प्रॉब्लेम येऊ शकतो? बर्थ असपेक्षा सिझेरियन मध्ये येण्याची शक्यता ही असते. म्हणजे जर अँटीनेटलीच डिलिव्हरीच्या आधीच जर समजा त्या बाळाला ऑलरेडी ब्रेन डॅमेज होऊन गेलेलं असेल, कारण आतलं वातावरण चांगलं नव्हतं, त्यासाठी अँटीनेटल मॉनिटरिंग पण चांगलं पाहिजे. की बाळाची ग्रोथ जर कमी व्हायला लागली तर आम्ही त्याला फिटल सर्व्हेलन्स वरती टाकतो. आणि फिटल सर्व्हेलन्स वरती आम्हाला बाळाची ग्रोथ जर कमी पडायला लागली किंवा बाळाभोवती पाणी कमी व्हायला लागलं तर आम्हाला अंदाज येतो की हा वाराचं काम चांगलं चालू नाहीये. मग त्याला फिटल सर्व्हेलन्स वरती टाकून आतमध्ये बाळाला डॅमेज होत नाहीये ना. आता हा नैसर्गिक NICU पोटातला, बरोबर, म्हणजे अतिदक्षता विभागातला इतका चांगला अतिदक्षता विभाग बाहेर तयार करता नाही आलेला अजून आम्हाला. पण आतल्या अतिदक्षता विभागामध्ये जर जगण्या मरण्याचा प्रश्न होत असेल किंवा ब्रेन डॅमेज होणार असेल तर त्या बाळाला वेळीच डिलिव्हरी करून बाहेर काढून बाहेरच्या NICU मध्ये किमान त्याच्यापेक्षा कमी डॅमेज मध्ये आपण ते बाळ वाढवू शकतो. तर त्यासाठी कॅटेगोरिकली मॉनिटरिंग करायला लागतं. खूप क्लोज मॉनिटरिंग लागतं. तर त्या अँटीनेटल केअर मध्ये जर ते मॉनिटरिंग झालेलं नसेल आणि ऑलरेडी डॅमेज झालेलं असेल तर सीझर करूनही मग मात्र डॅमेजेस बाळ बाहेर येणार आहे. अगदी. आता आपण खरं तर ह्या सगळ्यावरती बोलतोय, मात्र एकूणच प्रसूतीनंतर बाळाचा बुद्ध्यांक घटू नये ह्याच्यासाठी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? ओके, प्रसूतीनंतर बाळाचे 4 शत्रू असतात. ते जर आपण अवॉइड केले तर आपण बाळाचा बुद्ध्यांक घटणं थांबवू शकतो. त्यातला पहिला जो लगेच इमिडिएट होणारा जो महत्वाचा धोका बाळाला आहे तो म्हणजे हायपोथर्मिया. टेम्परेचर जर एकदम फॉल झालं बाळाचं तर 3-4 डिग्री टेम्परेचर फॉल झालं तर लगेच ब्रेन डॅमेज सुरू होतं. जास्त वेळ राहिलं तर बाळ जातात पण दगावतात. तर ते एक काळजी आपल्याला घ्यायला लागते. हायपोथर्मिया होऊ नये म्हणून आपल्या जुन्या लोकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंघोळीनंतर हे प्रकार जास्त होतात बाळांमध्ये. म्हणून काय केलं जातं की बाळाला पहिलं दिवसभर आल्यानंतर आंघोळ घालायची. त्याच्या आधी तेल गरम करून तेलाने मॉलिश करायची. म्हणजे पाणी अंगावर टिकत नाही. डोक्याचा सरफेस एरिया सगळ्यात जास्त, त्यात केस, ते पाणी धरून ठेवणार म्हणून टाळू भरायची. तर टाळू भरल्यामुळे काही ते हाडं भरून येत नाहीत, नाहीतर सगळ्या पाश्चात्य लोकांचे टाळू उघड्या राहिल्या असतात. तसं होत नाही. पण त्या तिथे तेल जिरवलं जातं, मुरवलं जातं, जेणेकरून तिथे पाणी टिकत नाही. आणि मग डोक्याचा सरफेस एरियातून हीट इरिडिएशन कमी होतं. त्यानंतर अतिशय कडक पाण्याने आंघोळ घालायची आणि आंघोळीनंतर बाळाला छान आंगडं टोपडं घालायचं. टोपडं महत्वाचं होतं कारण हीट इरिडिएशन होऊ नये म्हणून जाड टोपडं त्याला घातलं जायचं. आणि त्याच्यानंतर बाळाला पाजून शेगडी दिली जायची. त्या रूम मधलं टेम्परेचर वाढवलं जायचं जेणेकरून बाळाला हायपोथर्मिया होणार नाही. दुसरा जो महत्वाचा शत्रू जो बाळाचा आहे तो आहे मिल्क ऍस्पिरेशन. मिल्क ऍस्पिरेशन म्हणजे जर उलटी होते बाळाला पिल्यानंतर आणि ती श्वास नलिकेत ओढली जाते आणि बाळाला ऑक्सिजन पुरवठा कमी होऊन ब्रेन डॅमेज होतं. ते होऊ द्यायचं नसेल तर बाळाला उभं धरून पाठीवरती बाळाला जर तुम्ही थापटलं 10-15 मिनिटं आणि त्याने डेकर दिल्यानंतर खाली ठेवलं, तेही एका अंगावर जर ठेवलं तर उलटी होऊन ती श्वासनलिकेत जाण्याचा धोका कमी होतो. बाळाला ऑक्सिजन अभावी ब्रेन डॅमेज होण्याचा धोका कमी होतो.
आता तिसरं जे महत्वाचं आहे ते म्हणजे इन्फेक्शन, जंतुसंसर्ग. जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून फार जुन्या चांगल्या प्रथा लोकांनी करून ठेवलेल्या होत्या. दोन प्रकारचे जंतुसंसर्ग होतात, श्वसनाचा आणि आतड्याचा. श्वसनाचा जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून त्या बाईने, जी बाई काळजी घेते त्या बाळाची आई, तिने 1.25 महिना बाहेरच पडायचं नाही, म्हणजे ती काही इन्फेक्शन घेऊन घरात येणार नाही. दुसरं महत्वाचं जे आहे, त्या घरात ज्यांचा वावर आहे त्या लोकांनी विटाळ पाळायचा, एक 15 दिवस पब्लिक फंक्शन मध्ये खास करून मंदिरात जायचं नाही, जेणेकरून ते इन्फेक्शन घेऊन घरात येणार नाहीत. बाहेरून आलेल्या लोकांनाही डायरेक्ट बाळा आणि आईकडे ऍक्सेस नसायचा. त्यांना पहिलं हॉलमध्ये बसवायचे, हातपाय धुवायला लावायचे आणि मगच आई बाळाला ऍक्सेस द्यायचे. तर असे अनेक प्रकार करून, आणि आणखी एक ते शेकडी जी घातली जाते त्याच्यामध्ये ओवा शेपाचं धूपन म्हणजे त्याच्यामध्ये टाकून तर धूर केला जातो. तो धूर आयुर्वेदामध्ये धूपन म्हणून वापरला जातो. जुन्या काळामध्ये ऑपरेशन थिएटर स्टरलाइज करायला ते वापरलं जायचं. ते हवा स्टरलाइज करून टाकतो. आणि शेवटचं जे अन्न आणि पाण्यातून जे इन्फेक्शन होतात ते अवॉइड करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे आहे ते प्रेग्नंट स्त्रीला गरम अन्न खाऊ घालायचं डिलिव्हरी नंतर. बरोबर, एकदम गरम अन्न. आणि थंड पाणी नाही, थंड पाण्यात हात पण नाही घालू द्यायचे, तिला उकळून थंड केलेलंच पाणी. आज आपल्याला कळतंय की हे जंतुसंसर्ग प्रिव्हेंट करण्याचे मार्ग होते. आणि जंतुसंसर्ग जर प्रिव्हेंट झाले तर बाळाला जंतुसंसर्ग जितक्या प्रमाणात होता तितका बाळाचा आयक्यू घटत जातो. हे एक महत्वाचं त्याच्या मागे कारण आहे. आणि शेवटचा फक्त एक मुद्दा राहिलाय, तो म्हणजे बाळाचं न्यूट्रिशन डिलिव्हरी नंतर पुढे 2 वर्ष व्यवस्थित चाललं पाहिजे. बरोबर, त्यासाठी आईच्या रक्तामध्ये पोषण तत्व व्यवस्थित पाहिजेत. म्हणून जुन्या काळामध्ये 400 कॅलरीजने जास्त नीड वाढतं. जुन्या काळामध्ये खारीक, खोबरं, सुंठवडा घेऊन यायचे. त्याच्या मागे उद्देश तोच होता. याच्या पुढे जाऊन त्याच्यातूनही गरजा पुऱ्या होत नाहीत तर तुम्ही रक्तवाढीची गोळी, कॅल्शियमची गोळी ही पुढे 2 वर्ष बाळाला दूध पाजत आहात तोपर्यंत 2 वर्ष दूध पण पाजते आणि 2 वर्ष गोळी पण घ्यायची. जर तुम्ही हे असं केलं तर बाळाला न्यूट्रिशन ॲडिक्वेट मिळेल आणि जे ब्रेन डॅमेज होणार आहे न्यूट्रिशन अभावी ते होणार नाही. अगदी डॉक्टर, फार महत्वाची माहिती खरं तर तुम्ही या सगळ्याच्या माध्यमातून देतात. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय बुद्धिमान बाळासाठी गर्भिणी परिचर्या, आणि याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करतात या विषयातील तज्ञ डॉक्टर गावडे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण खरं तर पूर्वी कशा पद्धतीने परिचर्या करण्यात येत होती ह्याबद्दल जाणून घेत होतो. इतरही काही बाबी आहेत की जेणेकरून आपलं बाळ हे छान निरोगी असावं, छान असावं, त्याचा बुद्ध्यांक चांगला असावा, ह्याच्यासाठी प्रयत्न केले जातात, त्याबद्दल जाणून घ्यायचंय. जुन्या काळामधल्या ज्या प्रथा आहेत, मधल्या काळात असं काळ आला होता की जुन्या काळातलं जे काय आहे ते खराब आहे, वाईट आहे, ते टाकून द्या, असा एक संकेत आला होता. पण ऍक्च्युअली जुन्या काळातल्या खूप प्रथा विचार करून केल्या गेलेल्या होत्या. बरोबर. त्यातली सगळ्यात महत्वाची जी होती ती म्हणजे शेवटच्या 3 महिन्यामध्ये मुलीला माहेरी आरामाला आणणं. ते डाव्या कुशीवर वळून तिला आराम मिळाला आणि मानसिक आणि शारीरिक दोन्ही आराम मिळायचा. ती सगळ्यात महत्वाची प्रथा होती. आत्ताही ते मी तेच सांगेल की आता युजली सगळ्यांची टेंडन्सी अशी झाली की शेवटच्या दिवसापर्यंत काम करायचं डिलिव्हरीच्या, आणि मग जास्तीत जास्त रजा जी आहे वर्किंग लेडीज मध्ये ती डिलिव्हरी नंतर वापरायची. तर ते करू नका. शेवटच्या 3 महिन्या हा तुमचा बाळाला सगळ्यात जास्त न्यूट्रिशन जाणारा काळ आहे. या काळामध्ये तुम्ही मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या कम्प्लीट रेस्ट घेतली पाहिजे. त्यासाठी तुमची जी रजा आहे 6 महिन्याची असेल किंवा वर्षाची असेल, ती शेवटचे 3 महिने जे डिलिव्हरीचे आहेत ते यू शुड बी ॲट होम रेस्टिंग अँड एन्जॉईंग युअर प्रेग्नन्सी. आणि त्याच्यानंतर डिलिव्हरी म्हणजे हे आधीचे 3 महिनेही इक्वली इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर डिलिव्हरी नंतरही काही दिवस सुरुवातीचे तुम्हाला बाळासाठी डिवोट करायला लागतात, ते महत्वाचे आहेत. आणि ह्या जुन्या प्रथा मी जसं सांगितलं की जसं आमच्या गावामध्ये सांगायचे की बाहेरून जर लोक डायरेक्ट आले तर त्यांना बाळाला ते अंगावर नजरा घेऊन येतात आणि बाळाला आईला नजर लागते. एकदम ह्या लोकांना एक्सपोज केलं नव्हतं जात. तर ते या लोकांना आधी हातपाय धुवायला लावायचे. हातपाय धुतल्यानंतर या लोकांना आता आपल्याला आज कळतंय की ते जर्म्स जात असतात. खरं. आणि त्याच्यामुळे ते इन्फेक्शन पासून प्रिव्हेंट. बरोबर. म्हणजे थोडक्यात पूर्वीच्या ज्या प्रथा होत्या त्या जर आपण पाहिल्या तर नक्कीच आपलं बाळाचा बुद्ध्यांक हा जास्त चांगला, मागे लॉजिक मिळतंय ते करायलाच पाहिजे. अर्थात. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतं, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन या सगळ्याबद्दल केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.